अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या 3ऱ्या माळ्यावरच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये भीषण आग लागली। या आगीत 3 लहान बाळांचा होरपळून मृत्यू झालाय, तर 6 नवजात बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पहाटे 3:30 वाजता व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। काही वेळापूर्वीच काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या रुग्णालयात दाखल झाल्या आणि त्यांनी तिथली परिस्थिती जाणून घेतली। थेट जाऊयात रुग्णालयात, अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी अमर घटारे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात पहाटे 3:30 वाजता भीषण आग लागल्यामुळे साधारणतः 3 जे नवजात बालक आहेत ते धक्कादायक घटना घडली। सध्या मी अमरावतीचे या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आहे। या ठिकाणी बघू शकतो की जे व्हेंटिलेटर होतं त्या व्हेंटिलेटरला साधारणतः आग लागली आणि तो स्फोट झाला। त्या स्फोटामुळे बघितलं तर या ठिकाणी असलेले नवजात 3 जे मुलं होते ते होरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे। साधारणतः 39 पेक्षा जास्त जे मुलं होते या ठिकाणी ॲडमिट होते। आपण पाहू शकतो की संपूर्ण जो वार्ड आहे हा आता जळून खाक झालेला आहे। साधारणतः अतिशय विदारक चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। व्हेंटिलेटरला अचानक स्फोट झाला आणि त्या व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे संपूर्ण वार्ड जो आहे जळून खाक झालेला आहे। कारण या ठिकाणी 39 जे छोटे छोटे बच्चू होते त्या बच्चूंना आता अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता हलवण्यात आलेलं आहे। 3 ज्या नवजात बालकांचा होरपळून या ठिकाणी मृत्यू झाल्याचं आता प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। इकडून बघितलं तर हा संपूर्ण वार्ड आपण पाहू शकतो की संपूर्ण वार्ड या ठिकाणी जळून खाक झालेला आहे। संपूर्ण व्हेंटिलेटर या ठिकाणी जळालेले आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती। नेमका या व्हेंटिलेटरचा स्फोट कशामुळे झाला, हे उपकरण जुनं होतं का, यात काही बिघाड झाला होता का, या सगळ्याची तपासणी आता तज्ज्ञ करतीलच। मात्र यामध्ये 3 नवजात बाळांना हकनाक आपला जीव गमवावा लागलेला आहे। रुग्णालयात नेमकं काय घडलेलं आहे जाणून घेऊयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षाला भीषण आग लागली। पहाटे 3:30 वाजता व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे आग लागली। आगीत 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 6 नवजात बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 3ऱ्या माळ्यावरच्या अतिदक्षता विभागात आग लागली।